कांदा टमाटर टाकलेला आहे, त्यात थोडे हळद टाकते, असं थोडं हलवून घ्यायचं, थोडंसं भाजलं तर मग त्यात थोडं जिरं टाकत आहे, वास सुटलाय सुगंध. त्याला असं भाजून घ्यायचं, अजून भाजायची थोडीशी गरज आहे. ती भाजी अशी धुवून घेतली सगळी. वाटाणा, बटाटा, फ्लावर, जास्त नाही अर्धा पाव टाकलंय, थोडंसं कमीच टाकलंय, जास्त नाही टाकलं. अर्धा पाव सगळं टाकलंय, जास्त नाही टाकलं. त्यात आपण 2 चमच चटणी टाकणार, 2 चमच चटणी टाकणार, घरगुती मसाला टाकणार आहे आपण. आज घरगुती मसाला टाकला आपण. थोडासा भाजला ना, हे थोडं भाजलं ना, हे सगळं मिक्स भाजी टाकणार आहे. वाटाणा, बटाटा, फ्लावर. आपण सगळं हलवून घेणार. असं आपण सगळं हलवून घेणार भाजी. असा वास सुटलाय खमंग.
त्यात आपण सोयाबीन टाकणार आहे. चांगलं धुवून घेतलं सोयाबीन. सोयाबीन टाकणार आहे आपण. त्यात सोयाबीन टाकतोय आपण. धुवून घेतलंय. 10 रुपये टाकले, जास्त नाही टाकलं. थोडंसं टाकलंय, जास्त नाही टाकलं. आणि आता आपण नमक टाकणार आहे. आता आपण मीठ टाकणार आहे. 2 चमच टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकलं. आता आपण आता पाणी टाकणार आहे. तर आपण आता पाणी टाकणार आहे. एक तांबे पाणी, 1-1.5 तांबे पाणी टाकलं. त्याला थोडंसं आपण थोडा टाइम शिजू द्यायचं. गॅस असंच फुल राहू द्यायचा. आणि थोडं भाज्या जरा उकळून घ्यायच्या, शिजवून घ्यायच्या. आणि मग भात टाकायचा. त्यात निवडून तांदूळ टाकायचं. आता थोडं शिजू द्यायचं. इथं एक व्हेज पुलाव टाकलाय. हे वाला व्हेज पुलाव मसाला टाकलाय. व्हेज पुलाव मसाला टाकून असं आपण थोडंसं हलवून घ्यायचं. आणि आता आपण आता आपण 15 मिनिटं शिजवून झाले भाज्या. आता आपण तांदूळ धुवून टाकायचा. तांदूळ आपण स्वच्छ धुतलेले आहेत. ते आपण हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. आणि आता आपण हलवून घेतले. आपण आता कोथिंबीर टाकणार आहात. आपण कोथिंबीर टाकणार आहे. धुवून घेतली कोथिंबीर आपण यात टाकणार आहे आता. आणि आपण आता पुलावा भात शिजवून घ्यायचा. हे 4 माणसासाठी बनवले. तुम्हाला जितकं पाहिजे तेवढं किती माणसासाठी तुमच्या अंदाजाने टाकू शकता. ही 4 माणसासाठी मी बनवलेलं आहे. हा माझा स्पेशल मसाला, मॅगी मसाला. हा माझा स्पेशल मॅगी मसाला आहे. हे भाज्यात, सर्व भाज्यात मी टाकते.
हा माझा स्पेशल मसाला आहे. ह्याने जेवणाला अलग चव येते, टेस्ट पण चांगली येते. आपण हे शिजवून घ्यायचं आहे. खाली भात लागू नये म्हणून आपण हलवून घ्यायचं थोडंसं असं. असा पुलावा करून बघा, एक नंबर होतोय. ते असं थोडं शिजवून घेऊन भात थोडासा ना बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवून द्यायचा. ते बराबर होऊन जातं, रेडी होऊन जातं थोडा 5 मिनिटं. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आता मस्त शिजून बघा कशी झाली. मस्त शिजून बघा कशी झाली, फडफडीत आपले मोकळे. हे बघा, हे बघा, खाण्यासाठी रेडी आहे. हे बघा मस्त. ही आता आपली खाण्यासाठी व्हेज पुलावा तयार आहे. आपण खाऊ शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.